सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत सेवा साधना गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे। मी आज आपल्यासोबत ज्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अभिषेक लक्ष्मण काळे। अभिषेक काळे हा शेवगा या गावचा, शेवगा तालुका अंबड जिल्हा जालना। अभिषेक हा सेवा साधना गुरुकुलच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी, म्हणजे शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये अभिषेक सेवा साधना गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्यासाठी आला। अभिषेक जेव्हा गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आला तेव्हा अभिषेकच्या वडिलांना आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही इतक्या दूरवरून अभिषेकला गुरुकुलमध्ये कशासाठी घेऊन आला। तर अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं की सर, याचा बेस खूप कच्चा आहे, याला साधं मराठी वाचता येत नाही, याला साधं इंग्रजी वाचता येत नाही, गणिताच्या छोट्या छोट्या क्रिया सुद्धा त्याला जमत नाहीत, म्हणून तुम्ही याचा बेस खूप चांगला करा, याचं फाउंडेशन पक्क करा। फाउंडेशन पक्क करण्यासाठी मी गुरुकुलमध्ये याला घेऊन आलेलो आहे। आणि मग आम्ही अभिषेकचं ॲडमिशन निश्चित केलं। अभिषेक 5वीला होता, आला तेव्हा तो 5वीला होता, वय लहान होतं, पण अभिषेक लहानपणी खूप इमोशनल होता। म्हणजे कंप्लीट 10 ते 12 दिवस अभिषेक रोज रडायचा की मला गुरुकुलमध्ये करमत नाही, मला आईची आठवण येत आहे, मला वडिलांची आठवण येत आहे, मला आजीची आठवण येत आहे, मला आजोबांची आठवण येत आहे, म्हणून अभिषेक गुरुकुलमध्ये सारखा रडायचा। शेवटी 10-12 दिवसाच्या नंतर अभिषेक गुरुकुलमध्ये चांगला रुळला आणि त्याने गुरुकुलमध्ये 5वी कंप्लीट केली, नंतर 6वी कंप्लीट केली। या 2 वर्षामध्ये त्याचा बेस खूप छान झाला, त्याला लिहिता वाचता येऊ लागलं आणि नंतर मग तो गावाकडच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेला। तर त्याने 10वी कंप्लीट केलं, तर 10वीला त्याने 91.20% मार्क्स मिळवले। नंतर 12वीमध्ये त्याने 71.80% मार्क्स मिळवले आणि 12वीच्या नंतर त्यांनी MHT CET दिली आणि CETमध्ये त्याने 80% त्याने मिळवलं। नंतर CETमधून त्याने BEला ॲडमिशन घेतलं। सध्या तो BE कम्प्युटरच्या लास्ट इयरमध्ये शिक्षण घेत आहे। पुढील वर्षी तो IT मध्ये जॉब करणार आहे। सॉफ्टवेअर बेस्ड ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यामध्ये तो इंजिनियर म्हणून पुढच्या वर्षी काम करणार आहे। म्हणजे अभिषेक आता इंजिनियर झाला आहे, याचा सेवा साधना गुरुकुलला सार्थ अभिमान वाटतो। म्हणजे अभिषेकच्या या छोट्याशा स्टोरीमधून आपण हे शिकूयात की विद्यार्थ्याचा जर बेस पक्का असेल, विद्यार्थ्याचं जर फाउंडेशन पक्का झालं तर विद्यार्थी पुढं चांगल्या ठिकाणी जॉब करू शकतो, नंतर चांगल्या ठिकाणी व्यवसाय करू शकतो। फाउंडेशन पक्क होणं गरजेचं आहे। विद्यार्थी गुरुकुलमध्ये आल्यानंतर खूप इमोशनल असतात, त्यांना खूप प्रेमाने हँडल करावं लागतं। तसं अभिषेकला आम्ही 10-12 दिवस सुरुवातीला हँडल केलं। अभिषेकच्या घरची परिस्थिती जर आपण बघितली तर सर्वसाधारण परिस्थिती, म्हणजे घरी 6-7 एकर शेती, आई वडील दोघंही 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले, पण अभिषेकला घरच्या परिस्थितीची जाणीव होती की आपल्याला ही घरची परिस्थिती बदलायची। या विचाराने अभिषेकने प्रचंड अभ्यास केला आणि अभिषेक आज इंजिनियर झाला आहे। लवकरच म्हणजे पुढच्या वर्षी तो इंजिनियर म्हणून IT कंपनीमध्ये जॉब करणार आहे। अभिषेकला पुढील शिक्षणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अभिषेकची ही छोटीशी सक्सेस स्टोरी सर्वांसोबत शेअर करून थांबतो। धन्यवाद।